आपण पाहतोय एकामागे एक कशा घडामोडी घडतायत। भारतीय सैन्याने हल्ला केला। या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये 108 गावं रिकामी करण्यात आलेली आहेत। भारतीय सैन्याच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये पळापळ। पाकिस्तानमधील सियालकोटमधले 108 गावं रिकामी केलेली आहेत। भारतीय सैन्याने त्यांना चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे। भारताकडून पाकचे 8000 ट्विटर अकाउंट आता बंद करण्यात आलेले आहेत। बघा, वेगळ्या पातळीवर देखील भारताची कारवाई आहेच। अफवा रोखण्यासाठी भारताकडून पाकचे 8000 ट्विटर अकाउंट बंद करण्यात आलेले आहेत। अर्थात अशा परिस्थितीमध्ये अनेकदा असं होतं की अनेक अफवा पसरत असतात आणि त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होते। नागरिक घाबरून जातात आणि त्यामुळे आपण पाहतोय भारताने हे एक महत्त्वाचं आणि मोठं पाऊल उचललेलं आहे। अफवा रोखण्यासाठी पाकवर पाकचे जवळपास 8000 ट्विटर अकाउंट बंद केलेले, कारण की पाकिस्तान इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा कुरापती करू शकतो आणि ते रोखण्यासाठी सुद्धा भारत सज्ज असल्याचं आपण पाहतोय। पाकिस्तानकडनं भारताचं कोणतंही नुकसान अद्याप झालेलं नाहीये। भारताच्या सीमेलगत सर्व गावं सुखरूप आहेत, सुरक्षित आहेत। भारतीय संरक्षण दलाने या संदर्भात अधिकृत माहिती दिलेली आहे। पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही वेळापूर्वी देण्यात आली आहे। तसंच बदल्यात भारतानं काय पाऊल उचललंय याची माहिती देण्यात आली। भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। पाकिस्तानने भारताच्या दिशेने 8 ड्रोन सोडले होते, मात्र पाकची ड्रोन भारतीय लष्कराने हाणून पाडली। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकला चांगलाच धडका दिलाय। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चीफ डिफेन्स स्टाफ यांनी संवाद साधलाय। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तिन्ही सेना प्रमुखांच्या संपर्कात आहेत। दुसरीकडे भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी यूएस सेक्रेटरी मार्को रुबियो यांच्याशी देखील संवाद साधला। पाकिस्तानची 2 JF-16 विमानं भारतानं पाडलेली आहेत। भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानला मोठा धडका दिला आहे। भारतानं पाकिस्तानची 2 चिनी JF-16 लढाऊ विमानं पाडली आहेत। खुद्द पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांना याबाबत कबुली दिली। तर आपण पाहतोय भारतीय सैन्याच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये पळापळीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भारत मात्र चोख प्रत्युत्तर त्यांना देते। भारतीय सैन्याच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफरातफर आणि अनेक ठिकाणी आगीचे लोळ पाहतोय। पाकिस्तानने मात्र भारताचं कोणतंही नुकसान केलेलं नाही। पाकिस्तान करूच शकत नाहीये। भारताच्या सीमेलगत सर्व हल्ले जे पाकिस्तानने केलेले होते ते सर्व परतवून लावण्यामध्ये भारताला मोठं यश मिळालेलं आहे। त्यानंतर आपण पाहतोय पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचा बदला त्यांना चोख प्रत्युत्तर भारताकडनं दिलेला आहे। अफवा रोखण्यासाठी यावेळेस भारताची 8000 जे ट्विटर अकाउंट आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत। कोणत्याही पद्धतीची अफरातफर होऊ नये, कोणत्याही पद्धतीने यावेळेस अफवा जाऊ नये, त्यासाठी आता भारतानं ही सुद्धा काळजी घेतलेली आहे। आपण पाहतोय की भारत किती वेगवेगळ्या स्तरावर या सगळ्या गोष्टी करतोय। एका बाजूला आपण पाहतोय त्यांच्याकडचे जे ड्रोन हल्ले ते परतवले जात आहेत, ते नेस्तनाबूत केले जात आहेत, हवेतच पाडले जात आहेत। दुसऱ्या बाजूला त्यांना प्रत्युत्तर दिले जाते, ते सुद्धा पाकिस्तानमध्ये घुसून। तिसऱ्या बाजूला आपण पाहतोय आपली वायुसेना, आपली सैन्य दल, त्यानंतर आपली नेव्ही या तीनही अलर्ट झालेल्या आहेत। त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर या सर्व गोष्टींबद्दल चर्चा करत आहेत। दहशतवादाचा बिमोड कसा करायचा आणि याला प्रत्युत्तर कसं द्यायचं या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर ही सगळी चर्चा सुरू आहे। भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः आपण पाहतोय अजित डोवाल यांच्यासोबत चर्चा सुरू आहे। गृहमंत्री अमित शहा हे भारताच्या तीनही दलांच्या मुख्यांशी बोलतायत। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुरक्षेसाठी, सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबई सारख्या अतिशय महत्त्वाच्या अशा ठिकाणी दहशतवादी हल्ला होण्याची भीती आहे, त्यामुळे मुंबईमध्ये हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। या सर्व परिस्थितीमध्ये विमान सेवा असते ती सर्वात जास्त अफेक्ट होते। त्या विमान सेवेला सुद्धा कोणत्याही पद्धतीने नुकसान होऊ नये त्यासाठी जवळपास 24 आंतरराष्ट्रीय विमानतळं बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। जी प्रवासी विमानं आहेत त्या प्रवासी विमानांमध्ये आपण आता लष्कर पुरवणार आहोत। यासह अनेक महत्त्वाच्या गोष्टी आणि पुन्हा जिकडे सर्वात जास्त अफवा पसरतात आजकाल ते म्हणजे इंटरनेट, त्यावर सुद्धा मोठी कारवाई भारतानं केलेली आहे, कारण की पाकिस्तानचे 80 जे ट्विटर अकाउंट आहेत ते बंद केलेले आहेत। तर आपण पाहतोय पाकच्या ओरमारा बंदराचं हल्ल्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। भारतीय नौदलाचा पाकच्या ओरमारा बंदरावर मोठा हल्ला। आपण पाहतोय पाकच्या ओरमारा बंदराचं हल्ल्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे।
भारतीय नौदल सुद्धा आता ऍक्शन मोडवर आलेले. भारतीय नौदलानं पाकच्या ओरमारा बंदरावर मोठा हल्ला केलेल्या अवकाशानंतर आता समुद्रातून सुद्धा पाकिस्तानवर हल्ले सुरू झालेले आहेत. याआधी कराची बंदरावर 10 मोठे स्फोट आणि यानंतर आता पाकच्या ओरमारा बंदराचं हल्ल्यात मोठं नुकसान झालेलं आहे.